नमस्कार मंडळी, गुजरात सिरीज डे 5 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल आम्ही द्वारका एक्सप्लोर करून द्वारका टू तलहट्टी, जे की जुनागडमध्ये आहे आणि गिरनारच्या पायथ्याशी हे गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही राहिलोय. आपण बघू शकताय श्री सनातन हिंदू धर्मशाला या ठिकाणी आम्ही काल रूम घेऊन राहिलेलो आहे. आजचा दिवस निवांत असणार आहे, कारण आज आम्ही फक्त जुनागड एक्सप्लोर करणार आहोत आणि संध्याकाळी गिरनारची चढाई करणार आहोत. चला तर मग आज जुनागड एक्सप्लोर करूयात. तर श्री सनातन हिंदू धर्मशाळा समोरच अंकलचं इथं चहा टपरी आहे, त्या ठिकाणी आम्ही थांबलोय. ब्लॅक टी सकाळ सकाळ ऑर्डर केलोय. सगळेजण ब्लॅक टी पिऊन दिवसाची एनर्जेटिक सुरुवात आम्ही या ठिकाणी करणार आहोत. ब्लॅक टी विथ जिंजर इज जबरदस्त कॉम्बिनेशन. येस, छान आहे. तर मित्रांनो, तो चहा पिऊन झालेला आहे. इथं आमची कोल्हापूरची जनता भेटलेली आहे, MH9, कारण आपली गाडी पण MH आहे. सांगली कोल्हापूर या ठिकाणी भेटलेले आहे. मित्र आमचे आहेत, त्यांना बोलूया त्यांना कसं काय वाटतंय. इथं आल्यानंतर माझं नाव शुभम पाटील. आम्ही प्रॉपर सगळी पन्हाळ्याचे आहे. इथं आल्यानंतर असं फील येते की म्हणजे स्वर्ग आहे. इथं आल्यानंतर दुसरं काय सुचत नाही, फक्त दत्त महाराज. खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर. जय गिरणारी, जय गिरणारी, जगात भारी, आम्ही कोल्हापुरी. क्या बोला क्या बोला? बात तो सही है. जुनागड एक्सप्लोर करण्याआधी आम्ही नाश्ता करण्याचं ठरवलोय आणि आता जुनागडमधील डायरो हे व्हेज रेस्टॉरंट आहे आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलोय. ॲम्बियन्स खूप छान आहे. न्यूली स्टार्टेड रेस्टॉरंट आहे आणि नाश्त्यासाठी आम्ही आलू पराठा पोहे मागवलोय. आधी पोट भरून नाश्ता करून घ्यायचं, एनर्जी घेऊन मग अप्परकोट फोर्ट एक्सप्लोर करायचा. तर मित्रांनो, आपण नाश्ता करून जुनागडमधील उपरकोट किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे. इथं तिकिटाचं बघायला गेलं तर पर पर्सन 100 रुपये आहे आणि डिपॉझिट 100 रुपये आहे. आणि 6 जणांमध्ये एक हा असं RFID टॅग त्याने देतात. आणि हे जर ज्यावेळी तुम्ही किल्ला एक्सप्लोर केल्यानंतर ज्यावेळी रिटर्न येतात त्यावेळी तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे आणि जे एक्स्ट्रा 100 रुपये तुमची डिपॉझिटेड अमाऊंट आहे ते तुम्ही रिटर्न घ्यायचं आहे. हा किल्ला खूप जुना आहे, तर आपण हा किल्ला एक्सप्लोर करूयात. आज आपण आलोय गुजरातमधल्या जुनागड शहरातल्या एका जबरदस्त ऐतिहासिक ठिकाणी, म्हणजेच अप्परकोट किल्ल्यावर. हा किल्ला साधारण 2300 वर्ष जुना आहे. आता आपण आलोय उपरकोट किल्ल्यातील एका स्पॉटवर, म्हणजेच लष्करी वाव. ही पूर्ण वाव दगडामध्ये कोरलेली आहे आणि खूप खोल आहे. त्या काळात किल्ल्यातल्या सैनिकांसाठी पाणी इथूनच मिळायचं. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट असं म्हणतात की इथे एका वेळी 2000 सैनिक पण थांबू शकत होते. आपण आलोय किल्ल्यातल्या तोरणद्वाराजवळ. हे आहे तोरणद्वार. पूर्वीच्या काळात हे फक्त एक गेट नव्हतं, तर राजे महाराजे किंवा खास पाहुण्यांचं स्वागत इथूनच केलं जायचं. आपल्याला समोर दिसतोय तो आहे एंट्रन्स टॉवर. हा बुरुज साधारण 13 मीटर उंच आहे आणि पूर्ण काळ्या दगडांपासून बनवलेला आहे. यात अष्टकोनी रचना दिसते आणि बुरुजाच्या आतून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, आपण उपरकोट किल्ल्यामध्ये ऑलरेडी आलोय प्रवेशद्वारातून. आज संध्याकाळी आमचं गिरनार चढाईचं पण प्लॅन आहे, त्यामुळे खूप दमणार. त्यासाठी ट्रेननं आम्ही हा किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्लॅन केलोय. तर इथं ह्या ट्रेननं जर जायचं असेल तर पर पर्सन 120 रुपये आहेत आणि 45 मिनिटात हे किल्ला फिरून होईल. प्रत्येक पॉईंटला त्यांनी 5 ते 10 मिनिटाचं टायमिंग देणार, त्यामध्ये तो पॉईंट बघायचा आणि परत येऊन ट्रेनमध्ये बसायचं. चला तर मग आपण ट्रेननं जाऊयात. आपण बघतोय किल्ल्याची भिंत, तटबंदी आणि खंदक. ही किल्ल्याची भिंत बघा किती जाड आणि किती उंच आहे. त्या काळात शत्रूंना आत येणं अवघड होतं, कारण भिंत तितकी स्ट्रॉंग बनवलेली आहे. आणि खालच्या साईडला जे दिसतंय ते खंदक. आधीच्या काळी इथे पाणी भरलं जायचं, म्हणून शत्रूंना सरळ किल्ल्यावर येणं कठीण जायचं. चला पुढचा स्पॉट एक्सप्लोर करूयात. आता आपण आलोय किल्ल्यातल्या खूप युनिक ठिकाणी, आडीकडी वाव. ही साधी विहीर नाहीये, ही पूर्णपणे खडकात कोरलेली आहे. म्हणजे इमॅजिन करा, त्या काळात मशीन वगैरे असं काही नव्हतं, तरी पण इतकं परफेक्ट काम केलेलं आहे. इथे साधारण खाली जायला 120 पायऱ्या आहेत आणि सगळ्या थेट दगडात कोरलेल्या आहेत. असं म्हणतात की ही वाव 15व्या शतकात बांधलेली आहे. जर तुम्ही अप्परकोट फोर्टला आलात तर ही जागा अजिबात मिस करू नका. इथून समोर दिसतोय आपल्याला तो भव्य गिरनार.
आज रात्री आपण जाणारच आहोत दत्तांच्या दर्शनासाठी, पण आत्ताच हा पर्वत आपल्याला खुणावतोय असं वाटतोय. किल्ल्यातील अजून एक भन्नाट ठिकाण असं नवघण कुओ. ही साधी विहीर नाहीये, ही तब्बल 1000 वर्ष जुनी आहे. ही पूर्णपणे खडक फोडून तयार केलेली आहे. या विहिरीचा सगळ्यात इंटरेस्टिंग फीचर म्हणजे याच्या आत गोल गोल फिरणाऱ्या पायऱ्या आहेत, म्हणजे स्पायरल स्टेप्स. आता आपण आलोय किल्ल्याच्या व्ह्यू पॉइंटवर आणि इथून दिसणारा जुनागड शहराचा व्ह्यू एकदम मस्त आहे. वरून बघितलं की पूर्ण शहर दिसतं. तर आता आपण आलोय बुद्धिस्ट केव्स जुनागड ह्या ठिकाणी. उपरकोट किल्ल्यामध्येच हा एक पार्ट आहे जे की महलच्या पाठीमागं आहे. इथं तिकीट तुम्हाला सेपरेटली परत बाय करावं लागेल. पर पर्सन 20 रुपये आहे अडल्टसाठी. तर आम्ही हे ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे आणि हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आहे. आता जसं आपण बघितलं की अजिंठा केव्स, वेरूळ केव्स ते पण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडरच आहेत. हा पण तसाच पॅच आहे. तर आता आम्ही ऑनलाईन पेमेंट करून ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. तर आता बुद्धिस्ट केव्स एक्सप्लोर करूयात. या लेण्यांचा उगम सुमारे 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकातला असावा असे मानले जाते. या लेण्या मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील असाव्यात असाही एक अंदाज आहे. या लेण्या म्हणजे नैसर्गिक गुहा नाहीत, तर त्या बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी व ध्यान करण्यासाठी दगडात कोरलेली 3 मजली निवासस्थाने आहेत. इथे वरच्या मजल्यावर एक पाण्याचा कुंड आहे आणि तिन्ही बाजूनी व्हरांडा आहे. मधला मजला खांबांनी सावरलेला असून तो वरच्या आणि खालच्या मजल्यांना जोडतो. तर सर्वात खालचा भाग, जिथे खालचा मजला आहे, तिथे बौद्ध भिक्खूंसाठी ध्यान करण्याच्या खोल्या आहेत. या लेण्यांच्या बांधकामावर सातवाहन आणि ग्रीको-सिथियन शैलीचा प्रभाव दिसून येतो. आता समोर हा जो भव्य महाल तुम्ही पाहताय, याला म्हणतात राणी रानकदेवी महाल. हा महाल जितका सुंदर आहे तितकीच यामागची शौर्यगाथा अंगावर शहारे आणणारी आहे. हा महाल राणी रानकदेवी यांच्या नावाशी जोडलेला असून तो जुन्या भारतीय आणि इस्लामिक स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. हा किल्ला उपरकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या महालाची वास्तुकला खरंच पाहण्यासारखी आहे. यामध्ये तुम्हाला हिंदू आणि इस्लामिक अशा दोन्ही शैलींचं मिश्रण पाहायला मिळतं. इथे संपूर्ण जुनागड आणि त्याचा इतिहास, तसेच या किल्ल्याचा इतिहास याची सर्व माहिती इथे दिलेली आहे. आता समोर जी अवाढव्य तोफ दिसतीये, हिला म्हणतात नीलम तोफ. ही तोफ इजिप्तमधून समुद्री मार्गे इथे आली आहे. 1531 मध्ये तुर्कीचा सुलतान सुलेमान याने पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यासाठी ही तोफ गुजरातच्या सुलतानाला मदतीसाठी पाठवली होती. इथे तुम्ही बघू शकता, यावर अरबी भाषेत आजही काही अक्षरे कोरलेली दिसतात, जी याच्या निर्मितीची साक्ष देतात. आणि या तोफेच्या दुसऱ्या बाजूला अजून एक तोफ आहे, जिला माणेक तोफ म्हणतात. या जोडीला नीलम माणेक असंही म्हणतात. आपला उपरकोट फोर्ट पूर्णपणे एक्सप्लोर करून झालाय. इथले बुद्धिस्ट केव्स, आडीकडी वाव, नववन कुवा, तोफा सगळंच खूप युनिक वाटतं. आणि वरून दिसणारा जुनागडचा व्ह्यू तर खूपच छान आहे. जर इन केस तुम्ही जुनागडचा प्लॅन करत असाल तर हा किल्ला तुम्ही मस्ट व्हिजिट करा. आता ह्यापुढे आम्ही जाणार आहोत जुनागडतील म्युझियम पाहायला. चला तर मग निघूयात. तर मित्रांनो, आपण उपरकोट किल्ला बघून जुनागडमधील म्युझियम बघण्यासाठी आलेलो आहे. इथं आल्यानंतर समजलं की या म्युझियमचं रेनोव्हेशनचं काम सुरू आहे. ऑगस्ट 2025 पासून या रेनोव्हेशनचं काम सुरू आहे. अजून तागात काम सुरू आहे, संपलेलं नाही आहे. आणि तर काकांशी बोलल्यानंतर हे समजलं की अजून 2-3 महिने लागतील हे म्युझियम ओपन करण्यासाठी. हां, तर 1-2 महिन्यात अजून लागणार आहे त्यांना. रेनोव्हेशनचं काम आपण बघू शकतो, कलर वगैरे सुरू आहे. पण जर इनकेस तुम्ही ह्याचा प्लॅन करत असाल तर अजून 2 महिने तरी हे ओपन होणार नाही आहे. चला तर मग पुढचं पॉईंट बघण्यासाठी निघूयात. तर मित्रांनो, जुनागड ह्या ठिकाणातील महबत मकबरा हे ठिकाण आपण बघण्यासाठी आलेलो आहे. असं सांगतात की खूप जुनी इमारत आहे, खूप सुंदर आहे. बाहेरून तर आपण बघू शकतोय. आता हे प्लेस आपण एक्सप्लोर करणार आहोत. इथं रेनोव्हेशनचं काम सुरू आहे, तरीही प्रवेश आहे. प्रत्येकी पर माणसी 20 रुपये असं तिकीट आहे. चला तर आपण हे एक्सप्लोर करूयात.
आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्याला गुजरातचा ताजमहाल असंही म्हटलं जातं. ही अद्भुत इमारत बघू शकता. हा आहे जुनागडचा ऐतिहासिक महाबत मकबरा. हा मकबरा 1892 मध्ये पूर्ण झाला. हे नवाब महाबत खानजी दुसरे यांचं स्मारक आहे. पण खरी जादू याच्या शेजारी असलेल्या बहादुद्दीन भाई हसन भाई यांच्या मकबऱ्यात आहे. याच्या चारही बाजूला असलेल्या मिनाऱ्यांवर वळणदार पायऱ्या आहेत. हे या ठिकाणाचं मुख्य आकर्षण आहे. इथलं कोरीव काम बघा. यात तुम्हाला इंडो इस्लामिक, गॉथिक आणि युरोपियन अशा तिन्ही शैलींचा संगम पाहायला मिळेल. इथल्या खिडक्या, घुमट आणि बारीक नक्षीकाम फोटोग्राफीसाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे. जर तुम्ही गुजरातला येत असाल आणि जुनागडचा प्लॅन करत असाल तर या ऐतिहासिक खजिन्याला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, जुनागड येथील महाबत मकबरा बघून आता आपण नेक्स्ट प्लेसला आलो आहे. खफरा कोडिया आणि बाबा प्यारे गुफाएं बघण्यासाठी. हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आहे आणि पर पर्सनसाठी 20 रुपये तिकीट आहे. आपण स्कॅन करून ऑनलाईन तिकीट काढायचं आहे, जे की QR कोडनं आपण पे करू शकतो आहे. चला तर मग हे आपण गुफाएं बघूयात. मंडळी, आपण आलो आहोत जुनागडमधल्या खूप युनिक आणि हिस्टॉरिकल अशा खापरा कोडिया केव्ज मध्ये. ही लेणी साधारण ख्रिस्तपूर्व 3ऱ्या किंवा 4थ्या शतकातील असावेत. पूर्वी इथे बौद्ध भिक्खू राहत होते. आता आपण आत चाललो आहोत. इथली रचना L शेप मध्ये आहे आणि आत साध्या खोल्या दिसतात. सगळं खूप सिंपल आहे. जास्त कोरीव काम असं काही नाहीये. इथे एक खास गोष्ट म्हणजे पाणी साठवण्याची सोय. पावसाळ्याचं पाणी इथं साठवलं जायचं आणि ह्या तुम्ही टाक्या बघू शकता. पावसाचं पाणी साठवण्यासाठी या टाक्या बनवल्या आहेत. आत इथे खूप शांत वाटतं. जास्त क्राऊड नाहीये, त्यामुळे आरामात एक्सप्लोर करता येतं. जर तुम्ही इथे येणार असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी या. ऊन थोडं जास्त असतं आणि पाणी सोबत ठेवा. तर हेच आहे खापरा कोडिया केव्ज. सिंपल आणि शांत असं एक ऐतिहासिक ठिकाण. जर तुम्ही जुनागडला आलात तर हे ठिकाण नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, जेवण झाल्यानंतर असंच शिलालेख बघण्यासाठी आम्ही आलोय. हे जुनागडमध्येच आहे आणि इथं पर पर्सन 20 रुपये असं तिकीट आहे. आणि हे पण जे आहे इमारत त्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाकडेच आहे आणि नुसतं समोरच आहे. तर आपण हे शिलालेख बघूयात आणि एक्सप्लोर करूयात. आता आपण जुनागड मध्ये गिरनारच्या पायथ्याशी आलो आहोत आणि इथे आहे हा अशोक रॉक एडिक्ट. हे ठिकाण खूप महत्वाचं आहे कारण इथे खूप जुन्या काळातील शिलालेख बघायला मिळतात. हा जो मोठा दगड दिसतोय ना, यावर सम्राट अशोकाचे 14 आदेश कोरलेले आहेत. हे सगळं ख्रिस्तपूर्व 250च्या आसपासचं असावं आणि हे ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत लिहिलेलं आहे. या लेखामध्ये अहिंसा, प्राण्यांवर दया आणि चांगलं साधं जीवन कसं जगायचं हे सांगितलं आहे. आता हा दगड एका शेल्टरमध्ये ठेवलेला आहे जेणेकरून पावसामुळे त्याचं नुकसान होऊ नये. इथे इन्फॉर्मेशन बोर्ड्स पण आहेत, त्यावर या शिलालेखाचा अर्थ दिलेला आहे. तोही वाचायला छान वाटतो. तर हे आहे जुनागड मधलं अशोक शिलालेख. सिंपल पण खूप महत्वाचं ऐतिहासिक ठिकाण. जर तुम्ही गिरनारचा प्लॅन करत असाल किंवा जुनागडला आलात तर हा शिलालेख नक्की बघा. तर मित्रांनो, जुनागड एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि दुपारचे 2:30 वाजलेत. भूक लागलेली आहे, त्यामुळं आम्ही हॉटेलसाठी थांबलो आहे. सकाळी जिथं नाश्ता केलो त्याच ठिकाणी थांबलो, कारण सकाळी नाश्ता केल्यानंतर आम्हाला खूप हायजीन वाटलं आणि खूप टेस्ट पण खूप छान आहे. त्यामुळे आता दुपारचं जेवण आपण इथंच करायचं ठरवलं आहे. प्रियंकाने एक काठियावाडी स्पेशल थाळी मागवलेली आहे आणि आम्ही तिघांनी पंजाबी भाजी मागवलेलं आहे, जी व्हेज हंडी मागवलं आहे आणि त्यासोबत रोटी. आता हे बघू शकता किती व्हरायटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. गुलाबजामुनपासून ते स्पेशल आमचं इथं गुजरातमध्ये आल्यापासून हे जे मिरचीची जी भाजी आहे ते खूप छान आवडलेलं आहे मला. आता आमचं जुनागड पूर्ण एक्सप्लोर करून झालं आहे आणि जेवण पण झालं. आता दुपारचे 3:30 वाजलेत. रूमवर जाणार आणि थोडा रेस्ट करणार, कारण आज रात्री 12 वाजता मी गिरनारची चढाई करणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण दत्त महाराजांचं दर्शनची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय. तर मग पुढच्या वेळेमध्ये भेटूया. तोवर टेक केअर, स्टे ट्यून्ड.